नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी 12वी रिझल्ट या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकणार आहात। तर बघा 10वी 12वीच्या रिझल्टबाबत मोठी अपडेट काय आहे, संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, 10वी 12वीच्या रिझल्ट संदर्भात संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा 10वी 12वीच्या निकालाची तारीख ठरली। तर बघा सकाळमध्ये आलेली बातमी आहे, अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, पुढे बघा विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेशासाठी काढून ठेवा हे दाखल्यांसाठी आता गावातूनच करता येतील अर्ज। तर बघा 12वी नंतर किंवा 10वी नंतर तुम्हाला काही दाखले त्या ठिकाणी महत्त्वाचे प्रमाणपत्र लागत असतात पुढील ॲडमिशनसाठी, तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी काढून ठेवायचे, ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं जातं। तर बघा 10वी 12वीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा राज्य बोर्डाचा निकाल मे अखेर जाहीर होणार आहे। बघा मे पर्यंत म्हणजेच मे अखेरपर्यंत 10वी व 12वी बोर्डाचा निकाल दोन्ही वर्गांचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे। आता तुम्ही यावर्षी 10वीला आहे का, जर 10वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा आणि जर 12वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे आहे। सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वीला असाल तर 10th लिहा, 12वीला असाल तर 12th लिहायचं आहे। तत्पूर्वी जर आपण पाहिले तर बघा 12वी उत्तीर्ण प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या प्रवेशासाठी शासनाचे विविध प्रमाणपत्र लागत असतात, ते तुम्हाला त्या ठिकाणी काढून ठेवायचे। आता बघा या ठिकाणी आपण संपूर्ण तारखांच्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत। कोणकोणत्या तारखा त्या ठिकाणी निकालाच्या संदर्भात आहेत किंवा काय तारीख निकाल कोणत्या दिवशी लागेल त्याचे आपण अपडेट पाहणार आहोत। त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना बघा। तर बघा मित्रांनो, आता 12वीचा निकाल लागणार आहे। 12वीचा निकाल पाहण्यासाठी बघा प्ले स्टोअरला जायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र HSC रिझल्ट 2024 असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲप या ठिकाणी ओपन होईल। पाहू शकता बघा अशा पद्धतीचे ते ॲप या ठिकाणी असणार आहे। यावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्यानंतर हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे। इन्स्टॉल केल्यानंतर यावर नाव बघायचं आहे। बघा फास्ट रिझल्ट नाव असायला पाहिजे। लगेच हे ॲप तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचे। हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचे बघा महाराष्ट्र बोर्ड। बघा महाराष्ट्र बोर्ड नावाला यावर क्लिक करायचे। महाराष्ट्र बोर्ड आल्यावर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 10वीचा रिझल्ट पाहायचा आहे की 12वीचा, त्यावर क्लिक करायचं आहे। 12वीचा पाहायचा आहे, 12वीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळेल बघा 12th रिझल्ट। यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे। चेक रिझल्ट नावावर क्लिक करा आणि तुमचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता। तर बघा मित्रांनो, 12वीच्या निकालाच्या संदर्भात जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा 12वीचा 25 मे तर 10वीचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं। बघा राज्य मंडळाकडून इयत्ता 12वीचा निकाल 25 मेपर्यंत म्हणजेच पुढील आठवड्यात, तर इयत्ता 10वीचा निकाल 31 मेपूर्वी जाहीर होणार आहे। पुणे बोर्डाने त्या दृष्टीने तयारी देखील सुरू केलेली असून निकालाची कारवाई आता अंतिम टप्प्यात आल्याच्या बोर्डाकडून सांगण्यात आलेली आहे। तर बघा निकाल तयार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं, आता ते काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे। म्हणजेच अंतिम टप्प्यात तुमचा निकाल या ठिकाणी तयार होत आहे आणि पुढील आठवड्यामध्ये तुमचा जो काही निकाल आहे 12वीचा निकाल तो जाहीर होणार आहे। जे विद्यार्थी 12वीला असतील सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहायचं आहे आणि त्यासोबतच लाईव्ह रिझल्ट चेक करायचं का ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे। आपण लाईव्ह रिझल्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी चेक करणार आहोत। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।